ठाण्यातून निरंजन डावखरे यांनी शक्ती प्रदर्शन करत कोकण पदवीधर उमेदवारी पदाचा भरला अर्ज। लोकसभा निवडणूक संपताच कोकण पदवीधर निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले। ठाण्यातून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अमित सरैया आणि भाजपचे निरंजन डावखरे यांनी अर्ज दाखल केले। 26 जून रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी कोकण भवन येथे त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। जोरदार घोषणाबाजीमुळे कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना यावे लागले। यावरून कोकण पदवीधर निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याचे दिसून आले। कोकण पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय मोरे, भाजपा गटाकडून निरंजन डावखरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। यामध्ये मनसे गटाकडून उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्याचा फायदा महायुतीला मिळणार आहे। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे नवी मुंबई येथील कोकण भवन येथे निरंजन डावखरे यांनी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले। त्यांच्या समर्थनार्थ आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, गणेश नाईक, मंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते। सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचे त्याचबरोबर माननीय फडणवीस साहेबांचे, माननीय बावनकुळे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा मला उमेदवारी दिलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला, त्यासाठी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर माननीय राजसाहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या दिलाने या इकडे मला आशीर्वाद दिलेला आहे, मला समर्थन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अविनाशजी पानसे आहेत, अविनाशजी आहेत, अभिजितजी पानसे आहेत, यांचा विश्वास आहे आणि यांची ताकद पण आपल्याला या मतदारसंघामध्ये भेटत आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की फार मोठ्या मताधिक्याने महायुतीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती, कारण माननीय तटकरे साहेब आहेत, माननीय राणे साहेब आहेत आणि त्याचबरोबर कोकणामध्ये ज्या मोठ्या संख्येने आपल्याला या इकडे खासदारांची ताकद निवडून येताना दिसले, माननीय चव्हाण साहेब यांचं नेतृत्व करत होते, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या सगळ्या नेत्यांच्या ताकदीवरती आपल्याला फार मोठं यश या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे असा विश्वास मला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील अनधिकृत एमपीजी क्लबवर बुलडोझर। पुणे पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत चांगल्याच वाढल्या आहेत। विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय मिळकतीमध्ये आलिशान हॉटेल असून
या ठिकाणी विनापरवाना बांधकाम व बार असल्याचे उघडकीस आले होते। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बारला सील ठोकले। यानंतर शनिवारी 8 तारखेला बुलडोझर चालवण्यात आला। अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील MPG क्लब नावाच्या रिसॉर्टवर शनिवारी बुलडोझर फिरवण्यात आला। रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य वापरासाठी करण्यासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते। यानंतर हा MPG क्लबवर प्रशासनाने टाळे ठोकले आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर या जागेवर उभारण्यात आलेल्या 12 अनधिकृत खोल्या जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते। शनिवारी सकाळीच महाबळेश्वर नगरपालिकेने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली। गावी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत अग्रवाल कुटुंबाच्या महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकामाचे प्रकरण पोहोचले। माध्यमांनी या संदर्भात विचारणा केली असता या हॉटेलची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिले होते। त्यानुसार यावर सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले होते। अग्रवाल याच्याकडे असलेल्या शासकीय मिळकतीची मूळ मालकी, वापर, बांधकाम परवाना, बार, स्पा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली। दरम्यान या हॉटेलमधील बार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करून पुढील चौकशीसाठी हॉटेलमधील बारला सील ठोकले होते। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्नशील। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतली बैठक। ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे। त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात या संदर्भात गुरुवारी बैठक झाली। या बैठकीत स्वयंसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पंडित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते। या बैठकीमध्ये पर्यावरण स्नेही गणेशोत्सव 2024 साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवर चर्चा झाली। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागरूकता, महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडूमातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत। पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि सजावटीचे साहित्य यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे। पर्यावरणपूरक गणपती मूर्तीसाठी जनजागृतीकरिता माहितीपत्रके, फलक व ध्वनिफीत याद्वारे करण्यात येईल। नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे। पर्यावरणपूरक मूर्ती बनवून प्लास्टिक व इतर हानिकारक साहित्याचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करूया असेही आवाहन महापालिकेने केले आहे। या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया ठाणे महापालिका मुख्यालय पर्यावरण विभाग येथे संपर्क साधावा। आदिवासी क्रांती सेनेच्या भिवंडी पालघरमध्ये 10 शाखांचे अनावरण। आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी तरुणांनी संघटनेत प्रवेश केला असून भिवंडी आणि पालघर तालुक्यात सुमारे 10 शाखा सुरू करण्यात आल्या आहेत। शुक्रवारी भिवंडी, वाडा आणि पालघर तालुक्यांमध्ये आदिवासी क्रांती सेनेच्या वतीने मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते। त्यापैकी वाडा येथे आयोजित मेळाव्यात अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी क्रांती सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळेस दयानंद हरळ यांची आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली। तसेच वैभव सुरेश भोमटे यांची आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी, संतोष जानजर यांची पालघर जिल्हा आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा सचिवपदी, प्रकाशजी हरळ यांची आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा संघटकपदी, अनंता सरडे आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी अध्यक्षपदी, संदीप दळवी आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी अध्यक्षपदी, संजय मुरगा आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी संघटकपदी, जगन मोरे यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी सचिवपदी,
संदेश वाघ यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी उपसचिवपदी, सुनील हरळ यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी संपर्क प्रमुखपदी, भिवंडी तालुकाध्यक्षपदी संतोष पाडेकर, भिवंडी सचिवपदी बबलू पाटील, उपसचिवपदी गणेश हडल, दीपक धोदडे तर संघटनेच्या सल्लागारपदी सुनील भांगरे यांची निवड करण्यात आली आहे.